गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. टॉपिकचं नाव सोल्युशन, पॉइंट इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. लेक्चर नंबर किती आहे याचं? 3. डायरेक्टली लेक्चर 3 बघायच्या अगोदर तुम्ही लेक्चर नंबर 2 एकदा जाऊन बघायचं. आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी अपलोड केले त्याचे व्हिडिओ, एकदा ते चेक करायचं, मग इथं पोहोचायचं, तुम्हाला समजेल रे. आता हेडिंग काय दिलंय मी? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. आता एक काम करूया आपण. जर समजा मी सोल्यूट कोण कोण घेऊ शकतो रे? सोल्यूट सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, हे तर मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्ही वरून जर प्रेशर अप्लाय केलं तर तुमच्या सॉल्युबिलिटीवरती काय फरक पडतो ते बघायचं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पहिला याच्यातला, सपोज करा मी तर सॉलिड किंवा लिक्विड घेतलं, सॉलिड्स अँड लिक्विड्स. आता चेक करायचं मला, तुम्ही सांगा. समजा मी साखर घेतली 1 किलो हातामध्ये घेतली किंवा मीठ घेतलं 1 किलो, त्याच्यावरती वरून प्रेशर अप्लाय केलं हवेतून, असं काय फरक पडतो? त्याचा फरक पडेल का? का फरक पडत नाही? कारण ते ऑलरेडी कॉम्प्रेस्ड असतात. कॉम्प्रेस्ड म्हणजे कळतं का? स्पंज बघितलाय, प्रेस केला काय होतो रे? कॉम्प्रेस होतो. दगड, ओके, सॉलिड पण त्या दगडासारखा आहे. ज्यावेळी सॉलिड किंवा माझं लिक्विड असेल समजा ते सोल्युशनमध्ये, वरून मी प्रेशर अप्लाय केलं तर ते कॉम्प्रेसच होणार नाही, फरकच पडणार नाही. म्हणजे काय झालं? सॉलिड्स अँड लिक्विड्स आर ऑलरेडी कॉम्प्रेस्ड. So there is no effect of pressure on their solubility. पण सपोज करा, जर समजा तुमच्याकडे गॅस असेल, सोल्युशनमध्ये गॅस असेल, सोल्युशनच्या वरती गॅस असेल, वरून जर प्रेशर वाढवलं, गॅसमध्ये काय फरक पडेल का रे? कारण गॅसच्या कॉम्प्रेशनचा चान्स असतो का रे? गॅस कॉम्प्रेस होतो का? बलून बघितलाय तुम्ही, फुगवला, प्रेस केला, कॉम्प्रेस होतो, छोटा होतो ना. म्हणजे इथं काय होतं? गॅसेसच्या कॉम्प्रेशनचे चान्स आहेत. म्हणून मी इथं ऍड करतो पॉईंट बघा रे. बट गॅसेस आर कॉम्प्रेसिबल किंवा कॉम्प्रेस्ड बाय अप्लाइंग प्रेशर. आणि हा जो इफेक्ट असतो ना, अप्लाइंग प्रेशर, आणि द इफेक्ट, हा जो इफेक्ट होतो इज गिवन बाय, हा कोणी दिलाय बघा तुम्हाला? गिवन बाय हेनरी. आणि त्याच लॉला काय म्हटलं जातं? हेनरीज लॉ म्हटलं जातं. लॉ कोणता बघायचा आहे तुम्हाला? जर त्या हेनरीचा लॉ म्हणजे ॲक्च्युली काय सांगितलंय त्यानं, जर गॅस असेल तर त्याच्यावरती ॲक्च्युली फरक काय पडतो ते तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं हेडिंग देतो अगोदर, हेनरीज लॉ. एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं विल्यम हेनरी. यानं कशाचं काम केलंय रे? यानं लॉ कशाचा दिलाय? तर हा तुम्हाला सांगतो काय, तर त्या गॅसेसवरती, त्या सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा काय परिणाम होतो ते कोणी सांगितलं? नाव काय त्याचं रे? हेनरी. कळतंय सगळ्यांना? त्याचा फक्त तुम्हाला लॉ बघायचा आहे. मग त्याचं रिलेशनशिप काय दिलंय बघा त्यानं, इथं ॲड करतो तो पॉईंटर, मग तिथे लॉ बघू. त्यानं काय सांगितलं, तर रिलेशनशिप बिटवीन solubility अँड प्रेशर. मी कशाने दाखवतो? पीनं दाखवतो, बरोबर. आता एक काम करूया, 1-2 कंटेनर मधली तुम्हाला गोष्ट सांगतो. याच्यामध्ये एक छोटासे कंटेनर घेतो सुरुवातीला मी इथं, ओके. त्याच्यामध्ये कोणतं पण एक तुम्ही असं लिक्विड भरलं असं समजा, हे लिक्विड आहे त्याच्यामध्ये, ओके. आणि त्याच्यावरती तसं गॅसचे पार्टिकल दिसतात तुम्हाला, खूप सारे होते, ओके. कळतंय सगळ्यांना? आता गॅस भरलाय म्हणजे वरून त्याला पॅक केलं पाहिजे ना, पॅक केलं पाहिजे तरच तो गॅस तिथं राहील. मग मी इथं काय करतो, इथं याला छोटासा एक असा पिस्टन बसवतो. पिस्टन म्हणजे आपण त्याला बूच म्हणतो रे, रबरी बूच असतो, पिस्कारीचा बूच असतो, तशा टाईपचा तो बूच तिथं मी बसवलाय. आता काय करूया आपण बघा, हे झालं तुमच्याकडे लिक्विड, ओके. आणि वरती जे पॉईंट दिसतात ते काय आहे, तर तुमच्याकडे गॅसचे पार्टिकल आहेत. गॅस दिसतोय सगळ्यांना, ओके. आता हेनरीनं काय सांगितलं, सपोज करा हा पिस्टन मी इथं पकडला, दिसतोय पकडलेला, आणि पिस्टन काय करतो, इथून खाली प्रेस करतो, काय होणार?
बरं पिस्टन कशासाठी वापरलाय मी? पिस्टनचं काम काय आहे? काय करायचं? प्रेशर वाढवायचं, बरोबर ना? हा वरून प्रेस केला की ऑटोमॅटिकली प्रेशर वाढणार. मग त्याने ते सांगितलं, जर समजा हा पिस्टन मी वरून खाली प्रेस केला म्हणजे प्रेशर इन्क्रीज झालं आणि जर प्रेशर वाढलं तर पार्टिकल कुठे जातील? वरचे थोडे मोठे काढतो मी इथं, खाली म्हणजे कुठे जाणार? लिक्विडमध्ये गेले. म्हणजे हा जो वरती गॅस होता, हे जे गॅसचे पार्टिकल असे मी सर्क्युलर ड्रॉ केलेत रे, ते जर प्रेशर वाढल्यावर कुठे गेले? गॅसमध्ये गेले. त्यांची सोल्युबिलिटी वाढली का कमी झाली प्रेशर वाढवल्यावर? वरून प्रेशर वाढवलं, पार्टिकल त्या पाण्यामध्ये गेले, सोल्युबिलिटी वाढली का कमी झाली? काय झालं सांगा? सोल्युबिलिटीचा अर्थ काय बघा सांगतो अगोदर. नंबर ऑफ गॅस पार्टिकल प्रेझेंट इन गिवन लिक्विड वाढली ना, कारण इथं काय होतं, मी केस दाखवतो बघा पुढे. इथं बिकर तोच आहे तुमच्या हातामध्ये असा, फक्त इथं काय केलंय आपण, लिक्विड तेच आपण ठेवलं, फक्त हा जो पिस्टन होता वरचा तो मी इथंपर्यंत प्रेस केला असा. आणि इथं वाटल्यास आपण ॲड करूया. इथं काय झालं बघा, प्रेशर इन्क्रीज झालं म्हणजे पार्टिकल कुठे गेले रे? हे एखादा दुसरा वर ठेवू आपण असं. गॅस पार्टिकल आत गेले ना, म्हणजे इथं कसं लिहू शकतो बघा मी इथं याच्यामध्ये, तर प्रेशर इन्क्रीज झालं, ऑटोमॅटिकली सोल्युबिलिटी काय झाली? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीज झाली, वाढली ना सोल्युबिलिटी. मग तेच तुम्हाला इक्वेशनमध्ये लिहायचं आहे किंवा कशामध्ये? स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. मग त्याने स्टेटमेंट काय सांगितले बघा तुम्हाला इथं, तर द सोल्युबिलिटी ऑफ गॅस, द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन कशामध्ये दिले? लिक्विडमध्ये. इन गिवन लिक्विड इज, आता तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये शब्द वापरलाय डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल कळतं? एक वाढले की दुसरं पण वाढत चाललं, एक कमी झालं तर दुसरं पण कमी होतं, त्याला मी म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर सांगितलंय. जर मी NCERT बघितलं तर तिथं मला दिसतं पार्शियल प्रेशर. मग आता लिहिताना मी तर पार्शियल प्रेशरच लिहितो, त्याचा मिनिंग पण सांगतो. पार्शियल आणि प्रेशरमध्ये दोन्हीमध्ये फरक काय आहे? लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला बघा रे? पार्शियल प्रेशर ऑफ गॅस, प्रेशर ऑफ गॅस ओव्हर लिक्विड सरफेस. तेच वरचं मी ते कॉपी पेस्ट केले बघा. वरती काय लिहिलं बघा, आपण सांगताना काय सांगितलेलं बघा, कशाची सोल्युबिलिटी? हा समजा गॅस आहे, या गॅसचं नाव मी ठेवतो X नावाचा गॅस आहे समजा, किंवा X2 नावाचा गॅस आहे. हा सोल्युबल कधी झाला? जर मी प्रेशर वाढवलं तर तो काय झाला? सोल्युबल झाला. समजा आपण असं केलं, तुम्ही म्हटलं सर एक काम करा, परत एकदा काय करा, हा पिस्टन वरती घ्या, म्हणजे इकडच्या बाजूला आलो मी. आता पिस्टन वर गेल्यानंतर प्रेशर काय झालं? वाढलं का कमी झालं? हो का? मी तर उभा राहतो सेंटरला असं. हा समजा पिस्टन आहे, ओके. हा पिस्टन मी वरून प्रेस केला, प्रेस केला म्हणजे प्रेशर काय झालं? वाढलं. प्रेशर वाढलं म्हणजे गॅस काय झाला? कॉम्प्रेस झाला. कमी झाला म्हणण्यापेक्षा कॉम्प्रेस झाला. आणि कुठं गेला? खाली लिक्विडमध्ये, त्या पाण्यामध्ये गेला. एखादी बॉटल आहे कोणाकडं? पटकन घ्या बॉटल असेल तर, कोणती पण घ्या. हां फास्ट. आता समजा ही बॉटल आहे आणि हा मार्कर म्हणजे पिस्टन आहे माझ्या हातामध्ये, दिसतंय का? थोडंसं पाणी कमी केलं पाहिजे. काय करूया रे? पिऊन टाकायचं रे. आता काय करतोय बघा, हा कशाचं काम करणार आहे? पिस्टनचं. हा समजा मी पिस्टन इथं असं फिट करतो वरती, दिसतोय सगळ्यांना? ओके. आणि पिस्टनच्या बरोबर इथून खाली समजा इथंपर्यंत गॅसचे पार्टिकल आहेत, दिसतंय सगळ्यांना? आता समजा पिस्टन वरून मी पूर्ण अशी ताकद लावली, प्रेस करत चालू आहे खाली, पूर्ण प्रेशराईज केलं, ते गॅसचे पार्टिकल कुठे गेले? खाली जागा कुठे आहे त्यांना जायला? लिक्विड ह्याच्यामध्येच खाली जाणार ना, असं पकडतो म्हणजे समजेल रे. आता इथून पूर्ण पॅक आहे, कन्सिडर करा, दिसते पॅक झालेलं. आता पिस्टन मी हळूहळू प्रेस केला, पिस्टन पार्टिकल कुठे चाललेत? खाली म्हणजे कुठं? पाण्यामध्ये, लिक्विडमध्ये चाललेत का नाही सांगा? पूर्ण प्रेस केला म्हणजे जोपर्यंत या पिस्टनची पॉवर तिथे दिसते तुम्हाला, तोपर्यंत पार्टिकल कुठं जाणार? पाण्यामध्ये थांबणार. पण पुढच्या केसला मी काय करतो? पिस्टन वरती खेचला म्हणजे प्रेशर काय झालं? कमी झालं. पार्टिकल कुठे येणार? परत ते वरती येणार म्हणजे पार्टिकल कमी झाले ना. तेच त्या इंद्रियाने सांगितलंय. काय सांगितलंय? जोपर्यंत प्रेशर जास्त आहे, प्रेशर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते, प्रेशर कमी झाले की सोल्युबिलिटी कमी होते. हेच कोणी सांगायचं काम केलंय तुम्हाला रे? विल्यम हेनरीनं. तोच ला आपण फळ्यावरती लिहिलाय. आता पार्शियलचा अर्थ काय सांगतो अगोदर तुम्हाला बघा. पार्शियल म्हणजे काय? समजा
एक छोटासा मी कंटेनर घेतो इथं असा, जो ओपन होता तुमच्याकडे असा. समजा O2 असेल, N2 असेल, H2 असेल, हे सगळे गॅसेस आहेत. आता जर मी तुम्हाला विचारलं या तिन्ही गॅसमध्ये नायट्रोजनची सोल्युबिलिटी कोणाच्या प्रेशरवरती डिपेंड असेल? कोणाची असेल रे? तिघांची असेल का फक्त नायट्रोजनची असेल? सोल्युबिलिटी कोणाची आहे? नायट्रोजनची आहे. मग प्रेशर कोणाचा फरक पाडणार? पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजनचाच फरक पाडेल ना. पार्शियलचा अर्थ काय? खूप सारे असतील तर त्याच्यापैकी एखादा असेल तर त्याला पार्शियल म्हणायचं, पण एकटा असेल तर प्रेशर म्हटलं तरी चालेल. जाते का डोक्यात? म्हणजे 5-6 गॅस असतील, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, समजा तुमचा नायट्रोजन असेल. मला जर नायट्रोजनला सोल्युबिलिटी बघायची असेल तर प्रेशर कोणाचं बघायचं? त्या नायट्रोजनचं बघायचं. ऑक्सिजनला बघायचं असेल तर त्या ऑक्सिजनचं बघायचं, आणि हायड्रोजनचं असेल तर त्या हायड्रोजनचंच प्रेशर बघायचं. म्हणून मी तिथं शब्द वापरलाय पार्शियल प्रेशर. आता इक्वेशन तयार करूया बघा त्याचं. सांगितले काय बघा तिथं? सोल्युबिलिटी प्रपोर्शनल कशाला आहे रे? प्रेशरला. आता एक काम करूया आपण याच्यामध्ये. मी सोल्युबिलिटीसाठी वापरतो यस, आणि प्रेशरसाठी काय वापरायचं रे? पी वापरायचं. आता एक काम करायचं, मला ती प्रपोर्शनॅलिटी सिम्बॉल रिमूव्ह करायचं. काय करतो आपण? काय करतो? कोणता तरी एक कॉन्स्टंट तिथं ॲड करतो. मग एक काम करतो इथं मी, यस इज इक्वल टू के एच इंटू पी ॲड केलं, किंवा काय करतो? KHP करतो. आणि इथे KH काय असतो बघा? वेर KH काय असेल रे? हेनरीज लॉ किंवा हेनरीज कॉन्स्टंट करा. हेनरीज कॉन्स्टंट झाला तुमचा KH. कळतंय सगळ्यांना? आता पुढे एक काम करूया आपण. मला काय करायचं आहे बघा रे, या KH साठी युनिट शोधायचं आहे. KHचं आपण युनिट कसं शोधतो त्याचं रे? काय करतो सांगा? फिजिक्समध्ये फॉर्म्युला तयार करूया त्याचा. मग मला सांगा याच्यावरनं हा जो KH आहे, ह्या प्रेशर आणि याच्यामध्ये साईन कोणतं असते? कोणतं साईन असते सांगा? मल्टिप्लायचा. पलीकडे गेला तर काय होणार? डिवाइडला. म्हणजे KH काय झाला बघा इथं? KH इज इक्वल टू यस अपॉन पी. आपण सोल्युबिलिटी कशामध्ये मोजतो? मोल पर लिटरमध्ये मोजतो. इथं लिहितो साईडला बघा, मोल पर लिटर. प्रेशर कशामध्ये मोजतो? ATM असेल किंवा काय रे बार असेल, दोन्हीमध्ये कोणतं पण वापरा. आता युनिट ठरवायचं आहे. KHचं कसं बनेल बघा. हा जो मोल दिसतोय तो तसाच राहणार, लिटर पण तसाच राहिला. मोल पर लिटर. ATM वरती आला तर काय होणार रे? ATM वरती आल्यावर काय होणार? -1 होणार ना. म्हणजे युनिट काय झालं बघा याचं? मोल वरचं तसंच, लिटरचं पण तसंच ठेवलं. ATM वरती घ्या, पर ATM झाला. पर ATM. दिस इज युनिट फॉर कशाचं आहे रे? हे सांगा पटकन. KHचं. कळते का सगळ्यांना? अरे समजते का काय करतोय आपण? ओके. आता हा एक लॉ झाला, त्याचं स्टेटमेंट झालं. आता प्रॉब्लेम काय आहे रे? तर हेनरीने क्रायटेरिया रचला की प्रत्येक गॅस काय करणार रे? ॲक्च्युली डायरेक्टलीचा मिनिंग पण तोच असतो रे, की एक प्रपोर्शन पकडतं रे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पेन समजा, मी हा एक मार्कर असेल समजा, एक मार्कर मी 10 रुपयाला खरेदी करतो, किंवा एक पेन समजा 10 रुपयाला खरेदी केला. 2 पेन कितीला पकडणार मी? 20ला. 3 पेन 30ला. 4 पेन 40ला. 5 पेन 50ला. 6 पेन 60ला. एक कॉन्स्टंट कोणता बाहेर येईल त्याच्यातनं? 10 कॉन्स्टंट येतोय ना बाहेर. म्हणजे कळते 10 10 10 10 10 वाढत चाललंय त्याचं. ते प्रपोर्शन असतं. मग केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये कोणता जरी लॉ असेल ना, प्रपोर्शनचा मिनिंग पण तोच असतो रे, की टप्प्या ते वाढत गेलं पाहिजे. आता इथं पण एक 2 गॅसेस असे आहेत, मी नोट म्हणून इथं ॲड करतो, की ते काय करतात की हेनरीचा लॉ फॉलो करत आहेत. का करत नसतील बघा. हेनरी काय सांगतोय? तुम्ही आत गेल्या की तुमची फक्त मी काय बघतोय? सोल्युबिलिटी बघतोय. तुम्ही त्या लिक्विड बरोबर रिॲक्शन करायची गरज आहे का तुम्हाला? नाही. पण इथं होतं कसं? 2 गॅसेस कोणते बघा? अमोनिया अँड CO2 डू नॉट फॉलो हेनरीज लॉ. कशामध्ये रे? इन वॉटर. ॲक्च्युली तर होतं कसं बघा, तर हे दोघं काय करतात? पाण्यावर रिॲक्शन करतात रे.
आणि रिॲक्शन केली की त्यांची सोल्युबिलिटी मी प्रेडिक्शन केल्यापेक्षा जास्त होणार ना. आपण प्रेडिक्शन काय केलं होतं की समजा 5 असेल आणि ह्याने काय केलं, दोघांनी रिॲक्शन केली म्हणजे जास्त सोल्युबल झाले. हे फॉलो करतील का, मग ते कॉन्स्टंट राहील का तिथं. म्हणजे इथं काय होतं बघा, रिॲक्शन बघा त्या दोघांची NH3 प्लस H2O इथं तयार होतं. हा बेस आहे इकडचा रे, NH4 प्लस काय रे OH मायनस, आणि दुसरा होतो इथं CO2 प्लस H2O. इथं रिॲक्शन होणार H2CO3. म्हणजे दोघांनी काय केलं, त्या पाण्याबरोबर रिॲक्शन केले. ते फॉलो करतील का लॉ आता, म्हणजे कळलं आता. ह्या लॉचे एक्सेप्शन कोण आहे तिथं रे, अमोनिया, आणि दुसरा कोण आहे रे, कार्बन डायऑक्साईड, की जे काय करतात की एक्सेप्शन दाखवतात थोडक्यात रे. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. अरे समजले का काय करतोय आपण. सुरुवातीला काय केलं बघा इथं, तर इफेक्ट ऑफ प्रेशर सांगितलं. सॉलिड किंवा लिक्विड कसं असतं रे, ते ऑलरेडी कॉम्प्रेस आहे, त्याला मी कॉम्प्रेस करू शकतोय का, अरे पॉसिबल आहे त्यांना कॉम्प्रेस करणं. म्हणून आपण इथं काय केलं, तर फक्त मी बघताना बघितलं गॅसचं, आणि ते कोणी सांगितलं, नाव काय त्याचं रे, विल्यम हेनरी. आणि त्यानं लॉ काय दिला आहे बघा रे, हा गॅस जेवढं प्रेशर वाढवणार तेवढा सोल्युबल होणार, जेवढं कमी कराल तेवढा कमी सोल्युबल होणार. तेच मी ते स्टेटमेंटच्या पॅटर्नमध्ये लिहिलं, त्याचं एक फॉर्म्युला इथं तयार केला. एक फक्त एक्स्ट्रा पॉईंट मी याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला. तर हेच इक्वेशन मोल फ्रॅक्शनच्या टर्म्समध्ये कसे देतात बघा, हेच लिहिताना कसं लिहायचं, तर प्रेशर इज इक्वल टू KH इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. ह्याचा अर्थ तोच रे. फील कसं करायचं बघा, तिथे KH काय आहे त्याच्यामध्ये, पण KH म्हणजे काय आहे सांगा, कोणता कॉन्स्टंट आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे बरोबर, KH. इथे P म्हणजे काय असेल याच्यामध्ये, P फॉर प्रेशर, X फॉर मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. आणि मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय असतो रे, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर सर त्या सोल्यूटचे मोल अपॉन टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजे मोल फ्रॅक्शनचा मिनिंग पण तोच असतो. काय असतो बघा इथं, तर जेवढं प्रेशर वाढवणार तेवढे त्या गॅसचे मोल त्या बिकरमध्ये, त्या बॉटलमध्ये डिझॉल्व्ह होणार. याचा अर्थ तोच आहे ना. हे फक्त मोल फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये पण सांगू शकतात रे असं. एक्स म्हणजे काय, सोल्युबिलिटीचा आहे, तर एक्स म्हणजे काय, तर मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, त्या बाटलीमध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत. समजा अगोदर एकच मोल होता, मी प्रेशर वाढवलं, 5 झाले, अजून वाढवलं 6 झाले, अजून वाढवलं 7 झाले, म्हणजे मोल्स काय व्हायला लागलेत, वाढतात. कसे वाढतात, मी काय वाढवलं इकडच्या बाजूला, त्याचं प्रेशर वाढवलं तर मोल्स पण वाढले. हे फक्त तिथे काय करा, इंडेक्समध्ये वरती कुठं तर हे हा फॉर्म्युला लिहून ठेवा तुम्ही तिथे साईडला रे. ठीक आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या, फास्ट थोडंसं. ओके, झालं असेल सगळ्यांचं. आता इथे काय करायचं बघा सांगतो याच्यामध्ये. तर एक तर क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना की ज्यावेळी मी प्रेशर वाढवतो त्यावेळी त्या गॅसची सोल्युबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, हा लॉ तेच सांगतो. किंवा जर मी प्रेशर कमी केलं तर तो गॅस कमी सोल्युबल होतो. हे कोणी सांगितलं, तर त्या विल्यम हेनरीनं सांगितलं. त्या लॉला आपण नाव काय दिलं रे, हेनरीज लॉ दिलं, हेनरीज लॉ. आणि पुढे याच्यामध्ये इक्वेशन काय बनवलंय मी, सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH म्हणजे काय, हेनरीज लॉ कॉन्स्टंट इंटू काय रे, इंटू P फॉर त्याचं जे प्रेशर होतं ते, P फॉर प्रेशर. आणि तो शेवटचा एक फॉर्म्युला लिहिला तिथं बघा, प्रेशर इज इक्वल टू KH इंटू X गॅस. X म्हणजे काय, तर मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस, म्हणजे त्या गॅसचे मोल्स त्याच्यामध्ये किती डिझॉल्व्ह होतात ते तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये चेक करायचं आहे. आणि एक्सेप्शन दोघांचं कोणाचं सांगितलं रे, दोन एक्सेप्शन कोणते होते जर एकदा चेक करा तिथं, कोणते होते, CO2 आणि NH3 म्हणजे काय, अमोनिया. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि NH3 फॉर अमोनिया. आता इथं काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर CO2 आणि NH3 का तो लॉ ऑबे करत नाही, का त्याचं ऐकत नाही, तर ते स्वतः त्या लिक्विडमध्ये जाऊन, पाण्यामध्ये जाऊन स्वतःच रिॲक्शन करून बसतात. म्हणजे स्वतःची रिॲक्शन काय केली त्याने रे, त्या कशाबरोबर केली, वॉटर बरोबर केली, आणि ते तिथे रिॲक्ट झाले. म्हणून तो लॉ काय होतो रे, तिथं तो लॉ ऑबे करत नाही. आता पुढं काय बघायचं याच्यानंतर, नेक्स्ट पॉईंट आहे तुमच्याकडे, नेक्स्ट पॉईंट. तर आपल्याला बघायचे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ. म्हणजे हा लॉ आपण कुठं यूज करतो ते मला याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणजे असं ॲप्लिकेशन शोधायचं की जिथं तुम्ही काय कराल रे,
त्या लॉचं काय करणार म्हणजे प्रेशर वाढवणार आणि सोल्युबिलिटी वाढव. हेडिंग द्या तिथं ॲप्लिकेशन्स करा किंवा रियल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ. ॲप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ ॲज अ रोमन फर्स्ट पहिला ते त्याच्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन बघा कुठं वापरायचं. in carbonated drinks. कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे थोडक्यात काय करतो बघा तिथं आपण एक छोटीशी समजा मी फळ्यावरती बॉटल ड्रॉ केली. ही बॉटल कशी आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे काय थोडक्यात सांगतो तुम्हाला बघा रे. कार्बोनेटेड ड्रिंक्सचं काय होतं रे ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे रे कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो. ठीक आहे तर कोणकोणते असतात सांगा मला. स्प्राईट, थम्सअप, कोका कोला, स्टिंग पण ठीक आहे. स्टिंग नसेल कदाचित रे थोडा असतो. ठीक आहे थोडा असतो. स्टिंग, जिरा सोडा असेल तुमचा सोडा वापरतो ते म्हणजे सगळे एक्झाम्पल लिहिताना त्यांची नावं लिहायचं. एक्झाम्पलमध्ये काय लिहायचं फक्त इन कार्बोनेटेड आणि त्यांचं आपण प्रमोशन करत नाही. महत्त्वाचं म्हणजे रे कार्बोनेटेड ड्रिंक्स आपण म्हणतो. आता त्या ड्रिंक्स तयार कसे करतात बघा कार्बोनेटेड. हे समजा मी पाणी घेतलं लिक्विड घेतलं तर याच्यामध्ये समजा मला CO2 भरायचं आहे. इथं मी याच्यामध्ये CO2 फिलअप कसा करणार कसं फिलअप होईल रे काय केलं पाहिजे सांगा. जर त्या गॅसला सोल्युबल करायचं असेल तर मी काय करणार तिथं अरे काय करेन काय वाढवायचं प्रेशर वाढवायचं. म्हणजे काय केलं आपण CO2 याच्यामध्ये फिलअप करताना प्रेशर वाढवलं CO2 फिलअप केला आणि ह्याला बॉटलला मी पॅक केलं. म्हणजे आता बॉटलमध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये कोण आहे बघा इथे डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये कोण होता रे कार्बन डायऑक्साईड असं त्याच्यामध्ये प्रेझेंट होता. मी तर लिहितो वाटल्यास बघा हे पार्टिकल आहेत CO2चे. ओके आता डिझॉल्व्ह काय झाला तर बॉटलच्या बाहेर प्रेशर किती आहे रे ॲटमॉस्फिअरचं किती असतंय 180 m. बॉटलच्या आत जे प्रेशर असतं ते बाहेरच्या प्रेशरपेक्षा 100% जास्त आहे ना. म्हणून बघा थम्सअपची बॉटल पॅक असते त्यावेळी कसं म्हणजे काय करतो आपण पॅक असते त्यावेळी त्याच्यावरती गॅसचं प्रेशर जास्त असते आतमध्ये. पण ज्यावेळी समजा मी काय करतो इथं ओपनरनं समजा ह्या बॉटलचं आपण टोपण ओपन केलं. आता थोडीशी बॉटल इथं छोटी मोठी होणार आहे याच्यामध्ये. समजा काय केलं आपण इथं हे टोपण ओपन केलं तर याच्यातून बाहेर काय येतं रे आणि आवाज येतो ना असा त्याला फिझी साऊंड म्हणतात. तर फिजेस म्हणतो ना कार्बोनेटेड ड्रिंक्स फिजेस वेन दे आर ओपनड. म्हणजे इथं काय झालं बघा बॉटल ओपन केली काय झालं जर बॉटल ओपन केली इथं तर हे प्रेशर होतं ते डिक्रीज झालं कमी झालं. इथं प्रेशर कसं होतं प्रेशर जास्त होतं म्हणून हा गॅस जास्त सोल्युबल होता. इथं काय केलं पुढच्या केसमध्ये मी प्रेशर कमी झालं ॲटोमॅटिकली गॅसचे पार्टिकल काय झाली तोंदरे बाहेर पडायला चालू झाले. कळलं हा लॉ तोच लॉ सांगतोय ना मला. बघा तेच दिसतंय का प्रेशर वाढलं कार्बन डायऑक्साईड जास्त डिझॉल्व्ह झाला प्रेशर कमी झालं CO2 काय झाला सांगा बरं CO2 काय झाला बाहेर पडला फिजेस झाला किंवा बाहेर पडला किंवा कमी सोल्युबल झाला. हे झालं त्याचं पहिलं ॲप्लिकेशन कशाचं तुमच्या हेनरीज लॉचं. दुसरं ॲप्लिकेशन सांगतो याच्यामध्ये बघा एक डिसीज आहे सेकंड ॲप्लिकेशन ॲनोक्झिया नावाचा ॲनोक्झिया. आता याच्यामध्ये काय होतं या डिसीजमध्ये तुम्ही समजा हे ग्राउंड लेवल आहे दिसते सगळ्यांना ग्राउंड लेवल इथं आणि हा काय झाला एक माउंटन आहे कोणता पण एकदम हाय ॲल्टिट्यूडला म्हणतो. आता काय झालं तुमच्यापैकी कोणी पण समजा त्या डोंगराच्या वरती गेलं डोंगराच्या वरती म्हणजे कुठं रे या पॉईंटला गेलं एकदम हाईटला गेलं. सपोज करा असं तुमच्यापैकी कोणतरी इथं ह्या डोंगरापाशी गेले असं डोंगरावरती जाऊन इथं उभा राहिलंय आता. आता काय होतं रे तुम्ही जसं वर जाईल तसं प्रेशर काय होतं कमी होतं. आता लॉ काय सांगतोय बघा तुम्हाला इथं साईडलाच लिहितो बघा. हे तुम्ही इथं समजा कोण पण एक रामलाल नावाचा कोणता पण एखादा समजा तुमच्यापैकी स्टुडंट आहे इथं पोहोचला इथं वरती गेल्यावर काय झालं प्रेशर काय झालं कमी झालं. आता तुम्ही पण समजा इथे थम्सअपची बॉटल आहे ठीक आहे
आणि तुमच्या बॉडीच्या शेजारी जर प्रेशर कमी झालं, तुमच्या बॉडीमध्ये कोणता गॅस आहे? हे कोणता होता? मोनॉक्साईड म्हणतो की काय? कोणता गॅस असतो रे? O2, ऑक्सिजन असतो. जर प्रेशर कमी झालं, तुमच्या बॉडीतल्या ऑक्सिजनची सोल्युबिलिटी काय होणार रे? कमी होणार का जास्त होणार? बघा, विचार करून सांगा. कमीच होणार ना. म्हणजे काय झाली तर पुढे मी लिहितो, अमाऊंट ऑफ O2 इन अ बॉडी ऑल्सो डिक्रीजेस. आणि बॉडीला जर ऑक्सिजन कमी पडत असेल तर ॲटोमॅटिकली त्या बॉडीला पण समजते ना. आणि ऑक्सिजन जर कमी पडला तर वेडपटासारखी करायला चालू करतात. म्हणजे विचारणार मला AK-47 द्या म्हणणार तो लगेच. म्हणजे त्याच्या बुद्धीवर कंट्रोल राहणार नाही रे त्याचं. वेडी माणसं असतात ना, वेंदळ्यासारखी कळतात, कुठं पण उधळायचं, कसं पण पळायचं, ओरडायचं, छाती पिटायची. तसं तुम्ही त्या डोंगराच्या टोकावरती जाऊन करणार, कारण तुमचं संतुलन ब्रेनवरती राहणार नाही. आणि ते मेंटल कन्फ्युजन असतं ना, ॲनोक्झियाचाच अर्थ असतो बघा. मी साईडला लिहितो याच्यामध्ये, ॲनोक्झिया मीन्स मेंटल कन्फ्युजन. तुम्ही कन्फ्युज्ड होणार. ॲक्च्युली कन्फ्युज्ड काय झाला तुम्ही? तर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला ऑक्सिजनची अमाऊंट सफिशियंट नव्हती म्हणून. लॉ सांगतोय. आणि तिसरं त्याचं ॲप्लिकेशन, थर्ड इथं वरती ॲड करतो मी याच्या बाजूला. सी डायव्हर माहीत आहे तुम्हाला? सी डायव्हर किंवा त्यांनाच तुम्ही म्हणता स्कुबा डायव्हर्स, किंवा त्यालाच आपण म्हणतो डीप सी डायव्हर्स. ह्यांचं काम काय असते रे स्कुबा डायव्हर्सचं? कुठं जातात ते? कुठं जायचं? पाण्यामध्ये, आत समुद्रामध्ये जायचं. आता समजा इथे समुद्र आपण एक ड्रॉ करायचो. हा समजा समुद्र असेल असा मोठा, खूप खोल असतो ना असा. ओके. आता जसं तुम्ही समुद्रामध्ये खाली जाणार, प्रेशर काय होणार आहे? पाण्यामध्ये खाली जाईल तसं प्रेशर वाढतं आणि वर जाईल तसं कमी होतं. मग समजा एक स्कुबा डायव्हर इथंपर्यंत आला असा. आता सांगा इथं प्रेशर काय झालं रे? प्रेशर त्याचं काय झालं? वाढलं. कशाचं प्रेशर वाढलं? बाहेरचं किंवा पाण्याचं प्रेशर वाढलं. आता त्याच्या बॉडीमध्ये नायट्रोजन पण असतो, ऑक्सिजन पण असतो ना. मग काय केलं जातं इथं? तर त्याच्या बॉडीमध्ये जो ऑक्सिजन आहे किंवा नायट्रोजन आहे, त्या गॅसची सोल्युबिलिटी पण काय होणार रे? काय होणार सांगा? सोल्युबिलिटी वाढली. इथे लिहितो मी साईडला, सोल्युबिलिटी इन्क्रीज. आता तो जोपर्यंत पाण्यामध्ये तोपर्यंत त्याला काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. काहीसुद्धा प्रॉब्लेम इथं येत नाही त्याला पाण्यामध्ये तोपर्यंत, कारण गरजेपेक्षा जास्त गॅस त्याच्या बॉडीमध्ये सोल्युबल झाला. कळतंय सगळ्यांना? इथं आहे तोपर्यंत त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तो एकदा समजा पाण्यातून बाहेर आला, काय होईल रे? थम्सअपच्या बॉटलमध्ये गॅस कसा भरलेला सांगा? प्रेशर वाढवलेलं आणि गॅस टॅप केलं असा भरलेला त्याच्यामध्ये. आता ही पण थम्सअपच्या बॉटलसारखं त्याचं काम झालं ना. हा समजा डायव्हरीतून बाहेर पडला आणि हा कुठं आला रे? इथं ग्राउंड लेवलला आला. प्रॉब्लेम खरा इथं सुरू होतो बाहेर आल्यानंतर. इथं जर हा आला असा बाहेर ग्राउंड लेवलला, तर मला तुम्ही सांगा वरती प्रेशर काय झालं रे? वाढलेलं प्रेशर कमी झालं. जशी मी थम्सअपची बॉटल ओपन करतो ना, थम्सअपची बॉटल गेल्यावर आवाज कसा येतो रे? वाचा ना, फिजी साऊंड येतो ना, तसं तुमच्या बॉडीचं थम्सअपच्या बॉटलसारखं होणार. हा आवाज फक्त काय होते त्याच्यामध्ये. आणि जर समजा तुमच्या बॉडीतून जर गॅस बाहेर पडला तर विचार करा ना, गॅस कुठे गेला? त्या बॉडीमध्ये गेला, म्हणजे कॅपिलरीमध्ये गेला तुमच्या बॉडीमध्ये. त्या पाईप असतात ना छोटे छोटे, बायोलॉजीमध्ये शिकतो आपण, त्या पाईपमध्ये गॅस गेलाय. आता स्पीडनं गॅस बाहेर आला. घरात मोटर जोडतो बघा आपण, बटन दाबतो, पाईप चिपते माहिती आहे का? किंवा मध्ये असे स्पेस तयार होतात. तसं तुमच्या ब्लड्समध्ये तयार होतं, तुमचा जीव पण जाऊ शकतो. त्यालाच तुम्ही म्हणता, इथं जे तयार होतं ना इथं, त्याला एक डिसीज म्हणतो, त्यालाच मी म्हणतो बेंड्स होतात रे, बेंड्स. छोटे छोटे क्लॉट्स तुमच्या वेसल्समध्ये तयार होतात. ते क्लॉट्स असतात ना छोटे छोटे, त्या क्लॉट्स म्हणून तुमचा जीव पण जाऊ शकतो. म्हणजे ते प्रिकॉशन कशी घेतली जातात इथं? तर जो ते सिलेंडर नेतात ना पाठीवरून, सिलेंडर, ऑक्सिजनचा सिलेंडर, तो सिलेंडर असतो तो डायल्युटेड बाय हेलियम गॅस. हेलियमनं त्या सिलेंडरला डायल्यूट करायचं. मग हा प्रॉब्लेम तुम्हाला तिथं होत नाही. म्हणजे कळलं तिन्हीमध्ये ॲप्लिकेशन कसं वापरायचं? समजते का ॲप्लिकेशन? ते तिन्ही ह्याचं पण. लॉ कोणता होता? लॉचं नाव सांगा पटकन मला. लॉ, हेनरीज लॉ. पहिलं ॲप्लिकेशन काय होतं रे? इन कार्बोनेटेड ड्रिंक्स. दुसरं काय आहे? ॲनोक्झिया, एक मेंटल कन्फ्युजन नावाचा डिसीज आहे. आणि तिसरं काय आहे? फॉर स्कुबा डायव्हर्स किंवा डीप
सी डायव्हर्स. त्यांना काय होतं, बेंड्स येतात ना तिथं खाली गेल्यामुळे, पाण्यामध्ये गेल्यामुळे. ते बेंड्स कमी कसे करायचे, तर हेलियम डायल्युटेड विथ हेलियम, तो सिलेंडर जो पाठीवरती नेतात ना खाली जायलासाठी, त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये तो डायल्यूट केला जातो हेलियमचा वापर करून. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.